गहूच्या पिठाचे 10 मिनिटांमध्ये बनणारे 30 समोसे करणार आहोत। इथे घेतलेलं आहे तेल, तेलामध्ये टाकणार आहे मटर छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। मटर लगेच छान सॉफ्ट होतात। लगेच कढईमध्ये टाकणार धने, जिरे, बडीशेप, काळी मिरी आणि लवंग हे भाजून घेणार आहे। हा आपला समोस्यांचा मसाला रेडी झालेला आहे। आता तेलामध्ये टाकला हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची पण फ्राय करायची आहे। त्यात टाकणार आहे उकडलेला बटाटा आणि मटार आणि इथे आपलं स्टफिंग रेडी झालं आहे। गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये टाकलेलं आहे 4 चमचे बारीक रवा, लाल मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा तेल आणि थोडं पाणी टाकण्याचं कडकसर डो रेडी करून घ्यायचा आहे। आता डो रेडी झाला की रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे 10 मिनिटं आणि याची आता एक पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे, कट करून घ्यायची आहे। त्यामध्ये ठेवणार आहे आपलं स्टफिंग आणि हे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। खूप इझिली असे आपले मिनी समोसे रेडी होतात। वेळही कमी लागतो आणि क्रिस्पी पण होतात। गव्हाच्या पिठाचे आहे कोणी असं म्हणणारच नाही।